तहव्वूर राणाला 12 दिवसांची एनआय कोठडी. पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय. 8 दिवसांची एनआय कोठडी संपल्यानंतर राणाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेची हर्सुल कारागृहात रवानगी. वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केल्यानं कासले सध्या न्यायालयीन कोठडी. बीडमधील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेवर चौथा गुन्हा दाखल. मुलीच्या शिक्षणासाठी गरज असल्याचं सांगून घेतलेल्या 10 लाखापैकी 2.5 लाख परत न केल्याच्या कारणावरून अंबेजोगाई पोलिसात गुन्हा दाखल. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते सहरसा बिहार दरम्यान पहिली अमृत भारत एक्सप्रेस सुरू. शुक्रवारपासून धावणार अमृत भारत एक्सप्रेस. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता. पुढील 2 ते 3 दिवसात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसण्याचा अंदाज. रायगडच्या रोहा तालुक्यात कोणगावात दूषित पाणी पुरवठा. संतप्त महिलांचा दूषित पाण्यासह ग्रामपंचायतीला घेराव. महाराष्ट्रात वाघांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं. मागील 4 महिन्यात देशात 62 वाघांचा मृत्यू. राज्यात मागील 5 वर्षात 41 वाघ आणि 55 बिबट्यांची शिकार. केदारनाथ मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. 2 मे पासून भाविकांना भोलेबाबांचं दर्शन घेता येणार. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांची एक्स पोस्ट. छत्तीसगडमधल्या विजापूरच्या जंगलात शेकडो नक्षलवाद्यांची 6 दिवसांपासून कोंडी. 7,000 पेक्षा जास्त पोलीस आणि जवान मोहिमेत. 6 कोटींचं बक्षीस असलेला नक्षल कमांडर माडवी हिडमा यालाही घेरला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.